एक अशी गोष्ट विचार करा जी आकाशात दर 75 वर्षांनी उगवते आणि जेव्हाही ती दिसते तेव्हा पृथ्वीवर लोक भीतीने अक्षरशः थरथर कापतात. आणि हे काही आजचं नाही, हजारो वर्षांपासून हेच घडत आलंय. जेव्हा कधी हा आकाशातला पाहुणा यायचा ना, तेव्हा त्याला थेट मृत्यूचा संदेश मानला जायचा. पण असं का? म्हणजे आकाशातल्या एका साध्या घटनेला इतकं अशुभ का बरं मानलं गेलं असेल? काय होतं या भीतीदायक गोष्टीमागे? चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. असं म्हणतात की या भीतीची मुळं इतिहासात खूप खोलवर आहेत. उदाहरणार्थ बघा, 1066 साली जेव्हा हा धूमकेतू दिसला तेव्हाच इंग्लंडमध्ये हेस्टिंग्सची ती भयंकर लढाई झाली. आता हा योगायोग म्हणायचा का? ठीक आहे, मानूया. पण 1456 मध्ये काय? जेव्हा युरोप प्लेगच्या साथीने होरपळत होता तेव्हा तो पुन्हा दिसला. आणि 1910 मध्ये तर कमालच झाली. लोकांना अक्षरशः वाटलं की याच्या शेपटीतून विषारी वायू बाहेर पडेल आणि त्यांनी चक्क अँटी कॉमेट गॅस मास्क विकत घेतले. जरा विचार करा, केवढी दहशत पसरली असेल. म्हणूनच याला लोक प्रलयाचं प्रतीक मानू लागले. चला आता थेट उडी मारूया 1986 सालामध्ये. वैज्ञानिकांसाठी ना हा एक करो या मरोचा क्षण होता. त्यांना पक्क माहिती होतं की तो धूमकेतू परत येतोय आणि त्यांना हेही माहिती होतं की ही संधी जर हुकली तर पुढची संधी मिळणार थेट 2061 साली. तोपर्यंत तर या मोहिमेवर काम करणारे कितीतरी शास्त्रज्ञ जिवंतही राहिले नसते. त्यांच्यासाठी ही त्यांच्या आयुष्यातली एकमेव आणि शेवटची संधी होती. मग काय, या आकाशातल्या राक्षसाला भेटायला जणू एक जागतिक शर्यतच लागली. अमेरिका, युरोप, जपान सगळे स्पर्धेत उतरले होते. पण या शर्यतीत सोव्हिएत युनियनने एक असा प्लॅन बनवला जो इतरांच्या कल्पनेच्याही पलीकडचा होता. त्यांची योजना फक्त धाडसी नव्हती, ती जवळजवळ अविश्वसनीयच होती. तर त्यांचा प्लॅन असा होता की थेट धूमकेतूकडे जायचंच नाही. त्यांचा मार्ग होता आधी सूर्यमालेतला नरक मानल्या जाणाऱ्या शुक्राकडे जायचं, तिथे थोडं संशोधन करायचं आणि मग शुक्राच्याच गुरुत्वाकर्षणाचा वापर एखाद्या गोफणीसारखा करून स्वतःला थेट हॅलीच्या धूमकेतूकडे फेकून द्यायचं. हीच होती ती वेगा मोहीम. म्हणजे बघा, एका तिकिटात 2 शो. आणि इथेच सगळा फरक होता. बाकीचे देश सरळ सोप्या रस्त्याने जात होते. थेट धूमकेतूकडे जायचं आणि फोटो काढायचे. सोपं आणि सुरक्षित. पण सोव्हिएत विचारसरणीच वेगळी होती. त्यांची योजना खूपच गुंतागुंतीची आणि जास्त जोखमीची होती, पण त्यातून त्यांना एकाच खर्चात 2 वेगवेगळ्या जगांचा अभ्यास करायला मिळणार होता. पण त्या आकाशातल्या राक्षसापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सरळ नव्हता. तो रस्ता जात होता थेट शुक्राच्या नरकातून. आणि नरक हा शब्द मी इथे उगाच नाही वापरत, तिथली परिस्थिती अक्षरशः तशीच होती. जरा कल्पना करा, शुक्रावरचं तापमान आहे 475 डिग्री सेल्सिअस, म्हणजे जिथे शिसेसुद्धा वितळून जाईल. हवेत पाण्याऐवजी सल्फ्युरिक ॲसिडचे ढग आहेत आणि वातावरणाचा दाब आपल्या पृथ्वीपेक्षा तब्बल 90 पट जास्त. जणू काही समुद्राच्या तळाशी एखादी वस्तू चिरडली जाते ना, तशी अवस्था. अशा या भयंकर, जाळणाऱ्या आणि विषारी ठिकाणी वेगाच्या लँडर्स आणि फुग्यांना आपलं काम करायचं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ते करून दाखवलं. त्या नरकात लँडर उतरला, त्याने तिथल्या मातीचं विश्लेषण केलं आणि फुग्याने तर तब्बल 46 तास त्या विषारी ढगांमध्ये तरंगत राहून माहिती पाठवली. मानवी इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला शुक्रावरच्या वाऱ्यांचा वेग थेट मोजता आला होता. हे फक्त एक यश नव्हतं, हा एक चमत्कारच होता. शुक्रवारचं मिशन तर यशस्वी झालं, पण हा तर फक्त पहिला टप्पा होता. खरा थरार तर पुढे होता. आता 9 महिन्यांच्या लांब आणि शांत प्रवासानंतर वेगा यान थेट त्या आकाशातल्या राक्षसाला म्हणजे हॅलीच्या धूमकेतूला सामोरं जाणार होतं. ही भेट काही साधीसुधी नव्हती. विचार करा, वेगा यान आणि धूमकेतू जणू एकमेकांकडे वेगाने येणाऱ्या 2 बुलेट्स होत्या. त्यांचा एकत्रित वेग होता तब्बल 78 किलोमीटर प्रति सेकंद. या वेगात दुसरी संधी मिळणं शक्यच नव्हतं. ही एक जीवघेणी वन वे भेट होती. या वेगाचा साधा सरळ अर्थ असा होता की धुळीचा एक छोटासा कणसुद्धा यानावर आदळला तर तो बंदुकीच्या गोळीसारखा लागेल. आणि धूमकेतू म्हणजे काय? तर धूळ आणि बर्फाचं एक मोठं वादळ. त्यामुळे प्रश्न हा नव्हता की यान माहिती गोळा करेल की नाही. खरा प्रश्न हा होता की ते या गोळ्यांच्या वर्षावातून जिवंत तरी बाहेर पडेल की नाही. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला. 6 मार्च 1986.
वेगा 1ने एक फोटो पाठवला आणि मानवाने इतिहासात पहिल्यांदाच धूमकेतूचं केंद्र, त्याचं हृदय कसं दिसतं हे पाहिलं. तो तथाकथित राक्षस एक गडद, बटाट्याच्या आकाराचा, वेडावाकडा खडक होता. जवळपास 16 किलोमीटर लांब, आणि त्याच्यातून धूळ आणि वायूचे प्रचंड फवारे बाहेर पडत होते. जणू काही तो जिवंत आहे आणि श्वास घेतोय. पण सगळ्यात मोठा धक्का तर पुढे बसणार होता. जेव्हा त्या धुळीचं विश्लेषण झालं तेव्हा शास्त्रज्ञांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्या धुळीत सापडले सेंद्रिय पदार्थ, म्हणजेच कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, म्हणजेच जीवसृष्टी तयार करणारे मूलभूत घटक. ज्या वस्तूला आपण हजारो वर्ष राक्षस समजत आलो, तिचा अर्ध्याहून जास्त भाग चक्क जीवनाच्या मूळ घटकांनी बनलेला होता. या एका शोधाने हजारो वर्षांच्या समजुतींना अक्षरशः उलथवून टाकलं. ज्या धूमकेतूला लोक मृत्यूचं आणि प्रलयाचं प्रतीक मानत होते, तोच धूमकेतू कदाचित अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाचं बीज घेऊन आला असेल. विचार करा, मृत्यूचा दूत नाही तर जीवनाचा दूत. हा एक असा शोध होता जो आपलं स्वतःकडे आणि या विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकला असता. खरं तर वेगा मोहिमेने इतिहास घडवला होता. पण इतकं मोठं, अविश्वसनीय यश मिळवून सुद्धा हे कथा इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेली. असं का झालं? या महान कथेचा नायक विस्मृतीत का गेला? ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. त्याचवेळी युरोपचं जिओटो नावाचं यानसुद्धा हालीकडे जात होतं. त्याला धूमकेतूच्या अगदी जवळून जायचं होतं. पण अंधारात सुई शोधण्यासारखं हे काम होतं. धूमकेतूचं केंद्र नक्की कुठे आहे हे कळल्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आणि ही अचूक माहिती त्यांना पुरवली कोणी? तर सोव्हिएतच्या वेगा मोहिमेने. विचार करा, शीतयुद्धाच्या त्या तणावपूर्ण काळात 2 कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना अवकाशात मदत करत होते. विज्ञानासाठी हा एक खूप मोठा क्षण होता. आणि इथेच इतिहासाने एक वेगळंच वळण घेतलं. जिओटोने काढलेले फोटोज जास्त जवळचे आणि स्पष्ट होते. त्यामुळे साहजिकच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जिओटोचं नाव कोरलं गेलं. पण जरा विचार करा, हॅलीला पहिल्यांदा कोण भेटलं? वेगा. पहिला फोटो कोणी घेतला? वेगाने. पहिला डेटा कोणी पाठवला? वेगाने. आणि सर्वात महत्त्वाचं, जिओटोला रस्ता कोणी दाखवला? तोही वेगानेच. तरीही इतिहासाने नायक म्हणून दुसऱ्यालाच निवडलं. आपलं काम पूर्ण झाल्यावर काही आठवड्यांनी वेगा यानांची बॅटरी संपली. त्यांचे सिग्नल हळूहळू क्षीण झाले आणि मग कायमचे शांत झाले. आज ती दोन्ही यानं सूर्यमालेच्या त्या अथांग अंधारात कुठेतरी एकटेच शांतपणे प्रवास करत आहेत. एक अशी मोहीम जी कधीच घरी परतणार नाही. वेगाची ही कहाणी आपल्याला एका विचारात पाडते. विज्ञानाच्या इतिहासात असे कित्येक तरी विसरलेले नायक असतील, ज्यांचं योगदान खूप मोठं होतं, पण त्यांचं नाव कधीच जगासमोर आलं नाही. या अवकाशाच्या विशाल पसाऱ्यात अशा आणखी कितीतरी अद्भुत कथा आपल्या शोधाची वाट पाहत असतील, नाही का?